ज्ञानेश्वरीमध्ये 8,000 ओव्या कशा काय आल्या? जर सुखी राहायचं असेल असंही थोडक्यात म्हणू आपण. त्यांना एकतर साधा प्रश्न, परमेश्वर आहे की नाही? आपण त्याच्या फळाशी किंवा अपेक्षा धरून कर्म करतो आणि म्हणून आपले क्वेश्चन मार्क राहतात. तर खूप सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या, पण ज्ञानेश्वरी वाचत असताना थोडंसं असं लक्षात आलं की तेव्हा जाती व्यवस्था आहे, पक्की होतीच तेव्हा, तिथे येते. एखाद्या ठिकाणी जर धनाचा वास असेल, गुप्तधन असेल, तर तिथेही महानिधी प्रकट होतो आणि ती पाहण्याची दृष्टी येते. दर 10-12 वर्षांनी भाषा बदलते. नमस्कार. ज्ञानेश्वरीतील एक ओवी आहे, जैसे चिंतामणी हाती येई तैसे मनोरथ साजरे होई. आपल्या मनातील सर्व मनोकामना आपण जीवनभर त्या पूर्ण करण्याच्या मागे धावत असतो आणि ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण कशा होतील यासाठी आपल्याला एक दिशा हवी असते. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून आपल्याला अशा दिशा स्पष्ट होतात, यातून आपल्याला दिशा मिळत असतात. आणि आज आपल्या या पॉडकास्टमध्ये ज्ञानेश्वरीचंच या काळातलं काव्य स्वरूपातलं रूपांतरण आणि अगदी सोप्या शब्दात रूपांतरण करणारं एक असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, ज्यांनी या क्षेत्रात त्यांचा खूप मोठा अनुभवसुद्धा आहे आणि त्यांनी बरेचसे पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. आणि ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ काव्य स्वरूपामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, अशा रूपाताई कोकाटे आपल्यासोबत आहेत. रूपाताई, खूप खूप स्वागत आहे आपलं. रूपाताई, एक ज्ञानेश्वरी इतकी मोठी आणि विशाल आहे, 8,000 पेक्षा जास्त ओव्या आहेत. या ज्ञानेश्वरीचं सोप्या पद्धतीनं रूपांतरण करण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला आणि विशेष म्हणजे याची प्रेरणा कशी मिळाली? विचार कसा आला, प्रेरणा म्हणता येईल असं की माझं एक खगोलशास्त्रीय कादंबरी ब्रह्ममार्ग म्हणून ती पूर्ण झाली होती आणि थोडासा वेळ होता, तर काय करू हाही प्रश्न होता. मग त्याचं नाव ज्ञानेश्वरच आहे, श्रीयश. त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीवर तू का काम करत नाही. आणि खरोखरच मलाही असं वाटतं की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नव्याने पुन्हा आणणं खूप महत्त्वाचं होतं. तर सोपान ज्ञानेश्वरी म्हणून तो पुन्हा यावा, कारण सोप्या भाषेत यावा. 12व्या शतकात 1212 लिहिल्या गेलेली ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर आहे. तेव्हा ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी संस्कृताचं ते मराठी रूपांतरण केलं आणि त्याला खूप विस्तृत अशी केली, खूप रंजक केली, सुंदर केली आणि मराठी लोकांपर्यंत त्याला पोहोचवली. परंतु हे एवढं मोठं कार्य मला वाटत नाही मराठीच्या क्षेत्रामध्ये कोणी केलं असेल. पण मोठं असूनही आता काळ बहुत झाला आणि म्हणून पुन्हा त्याला आत्ताच्या भाषेमध्ये लिहिण्याची एक खूप नितांत गरज निर्माण झाली होती. ज्ञानेश्वरीवर इतरांचे कामं बरेच आहे, एक्सप्लेनेशन आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बाकी रायटर्सनी कामं केलेले आहेत. पण हे काव्य स्वरूपात बिलकुलही न बदलवता ओवी तशीच ठेवलेली आहे. 8,033 त्यांच्या ज्या ओव्या आहेत तेवढ्याच आपण पुन्हा घेतलेल्या आहे. ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं, म्हणजे तिथे एक राईम स्कीम किंवा ज्याला आपण लय म्हणतो, यमक म्हणतो, ए ए ए आणि बी, म्हणजे 3 पहिल्या ओळीसारख्या आणि शेवटची ओळ वेगळी, बिलकुल तेच यमक. तशाच पद्धतीचं सगळं काही मी स्वतः काही ॲड केलं नाही, फक्त भाषा आता सोपी वापरली आणि म्हणून त्याला सोपान ज्ञानेश्वरी असं नाव दिलं. सोपान हे त्यांचे लहान भाऊ होते, आपल्याला माहिती आहे. तर लहानपणाच आपल्याला आला पाहिजे, कारण त्या कामाला तर आपण हात नाही घालू शकत, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन आताच्या भाषेमध्ये देऊ शकतो. आणि म्हणून मग सोपान ज्ञानेश्वरी खरोखरच ही काळाची गरज आहे. कारण पुष्कळ ठिकाणी चर्चेतून मला असं वाटलं की ज्ञानेश्वरीच्या पाठांतराचे क्लासेस वगैरे होतात आणि पठण आहे ज्ञानेश्वरीचं, पण ते म्हणाले की आम्हाला अर्थ नाही कळत, अर्थापर्यंत आम्ही पोचू शकत नाही, कारण संस्कृताहून कठीण होऊन गेली आहे ज्ञानेश्वरी आता. कारण आपल्याला माहिती आहे, दर 10-12 वर्षांनी भाषा बदलते, दर 10-15 कोसांनी भाषा बदलते. 10-12 वर्षांनी भाषा थोडीशी बदलते आणि शतक जर घेतलं तर भाषा खूप बदलते 100 वर्षामध्ये. असं म्हणतात मोठे लोक की 500 वर्षामध्ये ती टोटली बदलते.
चेंज होते. इव्हन आपल्याला त्याचं आकलन देखील होत नाही, इतकी ती बदलते. तर ते आकलन व्हावं, कारण एवढं ज्ञान जे वेदापासून आलं, त्याच्यानंतर महाभारत झालं. महाभारताचा शेवटचा पोर्शन म्हणजे गीता आणि गीतेची मग ज्ञानेश्वरी, गीतेवरचं एक्सप्लेनेशन एवढं सुंदर, तर ते सगळ्यांना समजायला पाहिजे सर, असं वाटलं मला. आणि म्हणून घेतलं, पण खूप जड झालं. म्हणजे खरंच खूप मोठं काम आहे ते. खूप वर्ष लागून गेले ते. आपण याला म्हणजे ज्ञानेश्वरीला गीतेचं स्पष्टीकरण म्हणतो. मूळ गीतेमध्ये जवळपास 700 ओव्या आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये 8000च्या वरती. जर गीतेचं स्वरूपच ज्ञानेश्वरी आहे, तर ज्ञानेश्वरीमध्ये 8000 ओव्या कशा काय आल्यात? जसं एखादा पॉईंट टीचरला एक्सप्लेन करायचा आहे, तर तो पॉईंट एवढूसा असेल ना, तरी एक्सप्लेनेशन 1-2 क्लास चालू शकतं, किती होऊ शकतं. ज्ञानेश्वरीची सुद्धा ओवी जर घेतली आणि एक्सप्लेन करते म्हटलं, किंवा एक्सप्लेन मीही करते म्हटलं, तरी त्याला 2-3 तासही लागेल. गीतेचे श्लोक आहेत आणि संस्कृतमधले श्लोक आहे, ते समजावे किंवा त्याचं आकलन व्हावं, याच्यासाठी ना उदाहरणं खूप वापरलेत. इतके उदाहरणं आहेत, हजारो उदाहरणं आहेत. उपमा आहे, अलंकार आहे. भाषेचे खूप सौंदर्य स्थानं जागोजागी आहे, जागोजागी. आणि म्हणून इतकी मोठी झाली. सगळ्या प्रकारचे रस आहे, ज्याला आपण म्हणतो वीर रस किंवा शृंगार रस. हे सगळे रौद्र रूप त्याचं, हे सगळे रस ज्ञानेश्वरीमध्ये येतात. सगळंच काही, व्याकरणाचे सगळे रंग, सगळं रूप, सगळं सौंदर्यीकरण, सगळे. म्हणजे संधी विग्रह, संधी तर खूप सुंदर सुंदर आहे ज्ञानेश्वरांचा स्वतःचा. तर हा जो एक रसाळपणा आहे, आणि स्पष्ट करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वराला वाटलं असेल की लोकांपर्यंत तेवढं स्पष्ट केल्याशिवाय जाणारच नाही. कारण ज्ञानेश्वरांनी फक्त लिहिलं नाही सर, ज्ञानेश्वरांचे हे सगळे प्रवचन आहेत. तेव्हा ॲक्च्युली त्यांच्यासमोर शेकडो मोठे मोठे साधू संत होते आणि त्यांना समजून दिलं. त्यांना समजतपर्यंत ते उदाहरणांनी सांगत गेले. आणि सच्चिदानंद बाबा म्हणून त्यांनी ते रायटिंगचं काम केलं. तर म्हणून ते एवढं लांब झालं ना, कारण त्यांना समजवायचं होतं, पोचवायचं होतं. म्हणून ते खूपच लांब झालं. पण गीता वाचताना वाटेल आपल्याला, पण ज्ञानेश्वरी वाचताना बिलकुलही ती रटाळ होत नाही. ती खूप रसाळ आणि मधाळ आहे, खूपच रसाळ आणि मधाळ आहे. आणि ज्ञानेश्वरांनी जागोजागी म्हटलं आहे की अशी करून सांगेल जेणेकरून मराठी एकदम समृद्ध होईल. आणि ज्ञानेश्वरी खरंच खूप समृद्ध झाली आहे. मराठी ज्ञानेश्वरी जर काढून टाकली ना, तर मराठी गरीब होईल थोडीशी. हो, खरंच म्हणजे ते गरीब होईल. 12व्या शतकातलं लिहिलेलं आहे आणि तरी सुद्धा आज त्याचा मराठी भाषेतला अनुवाद म्हणा किंवा काय, याच्या आधी सुद्धा काही लोकांनी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला असेल. पण आपण अनुवाद करताना आपण त्यात असं काय घातलं की मूळ स्वरूप त्याला त्रास होता कामा नये, म्हणजे मूळ स्वरूप न बिघडता ज्ञानेश्वरी ही सोप्या पद्धतीनं सांगण्यासाठी तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरला? फॉर्म्युला म्हणजे कसं आहे की काव्यसंग्रह ऑलरेडी माझे एक काव्याकडे थोडासा कल जातो तसाही. तर ते पाहिल्यानंतर त्याचं स्वरूप बदलवणं हे आपल्याला शक्यच नाही, तेवढा अधिकारी नाही आपल्याला. ज्ञानेश्वरीचं स्वरूप आपण कसं बदलवू. आजचे शब्द टोटली बदलले आहेत ना, तर आजचे शब्द फक्त वापरून. आणि रिदम हा काव्य लिहिण्याची जर हे असेल किंवा आपल्या हातून कविता होत असेल, तर रिदम तसा येतो. मला तो आला. म्हणजे खूप एफर्ट्स, रिदम मुद्दाम जुळवणे किंवा शब्द असं नाही झालं. बस फक्त ज्ञानेश्वरीच्या त्या ओव्या समजून घेतानाच थोडासा प्रयत्न खूप करावा लागला, मेहनत करावी लागली. कारण त्याच्या मूळ अर्थाला किंवा ज्ञानेश्वरांना काय म्हणायचं आहे याला बिलकुलही हलवता कामा नये. आणि ते पुष्कळदा कधी कधी हा एक त्रास झाला पुन्हा, किंवा की खूप कमी शब्दात ज्ञानेश्वरांनी सांगितलं, खूप मोठी गोष्ट ज्ञानेश्वरांनी सांगितली इतक्या छोट्याशा शब्दात, 2-3 शब्दात. आणि काही प्रसंग अशी आले की माझ्या 2-3 वाक्यामध्ये ते बसलेले, तर त्याच्यासाठी एफर्ट्स किंवा प्रयत्न तर करावे लागले. त्यासाठीच मला एवढा वेळही लागला, कारण काम खूप लांब आहे ते. बरं.
आता ही आपण भाषेबद्दल बोलतो, भाषेबद्दलचा माझा शेवटचा प्रश्न पहिले. ज्या अर्थी आपण मूळ भाषा, जुनी भाषा जी आहे, संस्कृत भाषा आहे. आपल्या देशात बऱ्याच प्राचीन भाषा आहेत. म्हणजे संस्कृत झाली, देवनागरीमधून आलेली सगळ्या संस्कृत भाषेचा पूर्ण एक एक संच जो असेल, मग पाली भाषा असेल, मग मधात तमिळ पण भाषा खूप जुनी भाषा आहे. ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत, या आज तुम्ही त्या नष्ट होत चालल्या आहेत. म्हणजे म्हणजे सरकारला बऱ्याच वेळेला प्रोग्राम्स राबवावे लागतात, की पाली भाषा शिका, तुम्ही संस्कृत भाषा शिका. हां. मग जर तुम्ही अनुवाद करून टाकला आणि त्याची सोपी भाषा करून टाकला, तर त्या भाषांचा पूर्ण अजूनही ऱ्हास होणार नाही का आपल्या, असं असं नाही नाही, वाटत तुम्हाला? आपण अनुवाद कशाचा केला? कुठे केला? मराठीलाच तर मराठीत आणलं ना. अनुवाद करण्याचं काम कोणी केलं? म्हणजे भाषांतरण कोणी केलं? ते संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर. केलं. बरं. मी नाही केलेलं. ती मराठीच होती, फक्त त्या काळातली मराठी होती. अच्छा, म्हणजे हां. आपलं आपण त्याला मराठीतच ठेवलं, फक्त या काळातलं मराठीमध्ये केलं आहे. हो की नाही? ज्ञानेश्वरी जर वाचायची झाली कोणाला आणि फक्त पठण करायचं नसेल, तर हा सोपान ज्ञानेश्वरी जर साईडला घेऊन बसलं, तर बिलकुल A to Z पटकन अवगत होईल. काही वेळच नाही लागणार. आणि कोणत्याही गोष्टीच्या, कोणत्या श्लोकाच्या किंवा ज्ञानेश्वरींच्या कोणत्या ओव्या असेल किंवा मोठ्या संतांचे वाक्य असतील, जोपर्यंत आपण त्याच्या अर्थासोबत पोहोचत नाही, अर्थ काय मग? अर्थाविना अर्थच नाही ना. अर्थाविना सगळं निरर्थकच आहे मला वाटते. पठण खूप चालतं म्हणा, पण पोचतं का ते मनापर्यंत? किंवा प्रत्यक्ष आता श्लोकही आपण परमेश्वराचे हेही करत असू आहे ना, पुष्कळशे मंत्र जपतो आपण किंवा काही सगळे जण शब्दही चुकीचे बोलतो कधी कधी, पण आपल्याला कळत नाही. तर त्याला तेवढासा अर्थ नाही जोपर्यंत अर्थ कळत नाही. म्हणून अर्थ कळावा याच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या सोबत सोपान ज्ञानेश्वरी ठेवावी. अर्थ कळेल, वेळ लागणार नाही, आणि तेव्हाच तर त्याचं सौंदर्य कळेल. अर्थ नाही कळत, रटाळ होते, खूप लेंदी आहे, मग ठेवून देतात. असं आहे ना. आणि म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं, की अर्थ कळल्यानंतर जीवनातला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, जसं गीतेला असं म्हणतात, की जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. आपल्यासाठी आपण म्हणू की आपण ज्ञानेश्वरीत आहे. तर ज्ञानेश्वरीत आपलं प्रश्नाचं उत्तर शोधायचं कसं? शोधायचं कसं प्रश्नाचं उत्तर? गीता आपल्याला माहिती आहे की जीवनाचं सार आहे, है ना. आणि कर्माला अतिशय जर सुखी राहायचं असेल, असंही थोडक्यात म्हणू आपण, तर जो खूप बिझी व्यक्ती आहे तो सुखी व्यक्ती आहे. आताही आपण गीतेच्या भाषेतही नाही बोललं तरी त्रास कोणाला होतो, बोर कोणाला होतो दिवस, जे रिकामे लोक आहेत. तेच कर्म गीतेने सांगितलं. पुन्हा दुसरी बाजू ही येते, कर्म करतही असेल पण अपयश किंवा यश, या दोन बाजू, नाण्याच्या दोन बाजू आहेत कर्माच्या ठिकाणी. एकतर कर्म यशस्वी होईल किंवा अयशस्वी देखील होईल. आणि जेव्हा एवढा विचार करून, एवढा त्रास घेऊन, एवढे श्रम करून व्यक्ती कर्म करतो आणि त्याच्यासोबत जर अपयश आलं त्याला, तर तो खूप हताश होतो. समाजाने असं होऊ नये, समाजाचं स्वास्थ्य किंवा त्या व्यक्तीचं स्वास्थ्य टिकून राहावं म्हणूनच निष्काम कर्मयोग सांगितला, की चिपकू नका, फक्त कर्म करायचं तर आहेच. कारण जोपर्यंत जीव आहे, जीवाशी कर्म चिपकलेलंच आहे, नाही म्हटलं तरी. आणि ते पदोपदी ज्ञानेश्वरीमध्ये येतं, की तू म्हटलं की मी करणार नाही, तरी तुला ते करावंच लागेल. श्रीकृष्ण म्हणते की अर्जुना, तू झोपला रथामध्ये तरी कर्म होईल, कारण रथ हा चालतच आहे ना. आता हा रथ म्हणजे समजा आपण झोपलो आणि पृथ्वी फिरत आहे रथच समजा तुम्ही, कारण सारथी तर कृष्ण आहे. आणि तिथेही तीच कल्पना त्याच्या मागे आहे, फक्त आपण शब्दशः जायचं नाही आहे. हा सगळा युनिव्हर्सचाच रथ आहे, ज्याचा सारथी कृष्ण आहे. आणि म्हणूनच कृष्णाचं विराट रूप जे घेतलं ते वैश्विक रूप आहे. मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडते जेव्हा की तो त्याच्या फळाशी चिपकला नसेल. आपण त्याच्या फळाशी किंवा अपेक्षा धरून कर्म करतो आणि म्हणून आपले क्वेश्चन मार्क राहतात.
आपण जर थोडंसं मोठं मन केलं पण तेवढं होत नाही. आपण जेव्हा करतो कुठलंही काम तर आपल्याला वाटते की नक्कीच त्याचे बेनिफिट्स आपल्याकडे यावेत. तोच आहे तो कर्म. परमेश्वराने म्हटलं की बुद्धियोग सगळ्यात किंवा ज्ञानयोग आणि हे कर्म सगळे मला अर्पण कर. ते चांगले किंवा तुझं, कारण तुला शेवटी या वैश्विकचा विचार करायचा आहे. एका मूर्तीच्या किंवा याच्या हे नको. तर म्हणून उत्तर मिळतात. हे करून बघितलं आपण तर आपल्यालाही उत्तर मिळतात किंवा सगळेच उत्तर मिळतात. प्रश्न तोच आहे आपला. ते मॅडम 12व्या शतकातली मूळ ज्ञानेश्वरी आहे आणि आता त्याला खूप मोठा काळ, आपण 21व्या शतकात आहे, त्यामुळे इतका मोठा काळ गेला. तर त्यात जे लिहिलंय, त्यात जे संदेश दिलाय, त्याला काही काळाची मर्यादा असते का किंवा काही एक्सपायरी डेट असते का त्याला? पहा, काही गोष्टी अशा आहेत ज्या महान लोकांनी सांगितल्या. कारण काळ कितीही झाला तरी मुख्य गोष्टी तर बदलत नाहीच. खाणंपिणं आहे किंवा सुखादुःखाच्या कल्पना आहेत, त्या नाहीच बदलणार. परमेश्वराच्या संबंधात तेवढी सायंटिफिक ही तेव्हा आहे तर ती तशीच अजूनही. तेच एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे इथे. तिथे परमेश्वराचं आपण त्याचा अभ्यास न करता अध्यात्म आणि सायन्स, आजकालचे पोरं म्हणा किंवा आपणही म्हणा, असं वाटतं की त्यांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे एक जुनाटपणा किंवा वेगळं आहे आणि सायन्स हे वेगळं आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये सायन्स आणि अध्यात्म दीज आर टू साइड्स ऑफ सेम कॉईन. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. इतकं सायंटिफिक आहे सर, काही गोष्टी जरी नसतील तरी पण याच कल्पनेविषयी, परमेश्वराच्या कल्पनेविषयीच हे जे सांगितलं वैश्विक स्वरूप, हे पूर्णपणे हे आहे. म्हणजे कसं आहे, याला पुन्हा अजून काय म्हणाल तेच म्हणता येईल. तर याच्यासाठी एक ओवी मी वाचून दाखवते तुम्हाला. म्हणजे अगदी की अनंत काळी बघ धनंजया, सृष्ट्या जन्मती जाहिया, कल्पांत समयी प्रवेशिती त्या याच्याच उदरात. आता याला कसं, ही ओवी बघा, म्हणजे याचा जर विचार केला, अनंत काळे बघ धनंजया. धनंजय म्हणजे अर्जुन, माहिती आहे, अर्जुनाला पुष्कळशे नावं आहे. अनंत काळ जातो, युनिवर्स तर चालूच आहे. सृष्ट्या जन्मती जाही या सृष्ट्यांचे जे जन्म होऊन राहिले, आता आपल्या काळातल्या भाषेनुसार जर बोलायला गेलं तर आयसीजेस येऊन राहिले, जाऊन राहिले. अनेक सारे इंग्लिश पिक्चर्स डायनोसॉर्सच्या वगैरे दाखवतात, आपल्याला माहीत आहे. तर सृष्ट्या जन्मती जाही या ज्या जन्मतात सृष्ट्या, कल्पांत समय त्यातच जातात. मग कल्पांत ही किती सुंदर. कल्पांत बघा, कल्पांताचा विचार. कल्पांत म्हणजे अशी गोष्ट जेव्हा सगळा विनाश होणार आहे आणि तो विनाश जलमय सृष्टी होऊन होणार आहे. सगळं जल होईल आणि सुरुवात सुद्धा कशाने झाली, एक पाण्यातूनच झाली. असं म्हणतात की पृथ्वी इन्सर्कल पूर्ण पाण्याने असते आणि त्याच्यातून एक पेशीय जीव होता होता इथपर्यंत मग ही ह्युमन कल्चर एवढं डेव्हलप झालेलं आहे. हे असंच राहणार नाही तर त्या कल्पांतात जाणार, कल्पांत होणार आहे. कल्पांतानंतर पुन्हा वेळ जाईल आणि पुन्हा कदाचित मे बी नवीन सृष्टीचा जन्म होईल. याला काय म्हणू आपण, याला अध्यात्म म्हणू की सायन्स आहे ना. याला सायन्सही तर म्हणता येईल, कारण कल्पांत ही गोष्ट ही सायन्सने प्रूव्ह केलेली गोष्ट आहे. आणि सगळेच सांगतात की अनेक सृष्टी या पृथ्वीवर अनेकदा असे आईसेजेस झाले आणि पुन्हा सुरुवात झाली पृथ्वीची. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने थोड्याफार फरकाने झाली. तर हे बरं, माझं तेच एक हे होतं की ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांना स्वतः त्यांना समाजव्यवस्थेतनं जावं लागलं. त्यांचा खूप छळ झाला असं आपण वाचतोय. जातीभेद होता त्यांच्या काळामध्ये, त्यातला पण समोर जावं लागलं. मग त्यांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी परमेश्वराचं स्वरूप, त्यांना एकतर साधा प्रश्न, परमेश्वर आहे की नाही, ज्ञानेश्वरीत काय लिहिलं आहे, सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी लिहिल्या आहेत की परमेश्वराचं स्वरूप तिथे डिफाईन केलं आहे, आणि जर आहे तर तो कशा स्वरूपातला आहे आणि कितपत त्याला माणसानं फॉलो करायचं आहे. ज्ञानेश्वरांनी स्वतःचं परमेश्वराचं स्वरूप स्वतःला वाटते असं तिथे सांगितलेलंच नाही. त्यांनी फक्त गीतेचं एक्सप्लेनेशन दिलं. तर गीतेला जे स्वरूप मान्य आहे
तेही ज्ञानेश्वरांना मान्य आहे. आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदायाचे ते होते, तर ते तर विठ्ठल रुक्माईचे भक्तच होते, आहे की नाही? तर पण इथे मात्र म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जे वैश्विक स्वरूप आहे त्यालाच त्यांनी हे केलं. आणि तरी पण त्यांनी हे सांगितलं की एवढ्या स्वरूपापर्यंत, एवढ्या भव्य स्वरूपापर्यंत, कदाचित तीही गोष्ट गीतेतलीच आहे की एवढ्या भव्य स्वरूपापर्यंत सर्वसामान्य व्यक्ती जाऊ शकत नाही. आणि म्हणून मग त्याला समजून घेण्यासाठी एक छोटं स्वरूप परमेश्वराचं निर्माण करावंच लागतं. पण ही रियालिटी मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं एक थोडंसं त्याबद्दल मला सांगायचं आहे की तुम्ही म्हणाला होता की वेळा का याची ग्रंथाला, कारण पुष्कळ वर्ष होऊन गेले, तर त्याच्यासाठी असं आहे की कोणताही ग्रंथ आपण वाचला, कोणताही वाचायचा असेल तरी काही वर्ष झाल्यानंतर वाचत असू तर तेव्हाच्या संस्कृतीचं किंवा समाज व्यवस्थेचं दर्शन डोकावते तिथे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर खूप सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या, पण ज्ञानेश्वरी वाचत असताना थोडंसं असं लक्षात आलं की तेव्हा जाती व्यवस्था आहे, पक्की होतीच तेव्हा, तिथेही येते, जातीचे नावं येतात. त्याच्यानंतर एक गेलेली अति प्रथा म्हणायला नको, वाईटच प्रथा होती ती, भारतामध्ये यायलाच नको होती, आली कशी माहीत नाही. पण सती प्रथेचं 2-3 ठिकाणी आलं आहे. सती हा शब्द येतो आहे याच्यावरून. तेव्हा त्यांनी त्या गोष्टी बघितल्या होत्या, त्यांच्या त्या उदाहरणांमधून येतात या गोष्टी. तर आपण समजून घेऊ शकतो किंवा त्याला थोडंसं हे समजू शकतो एकंदरीत की असं काळ म्हणता तो येईल. होता, तेव्हा त्या पद्धती होत्या आणि नाही, तेव्हाचं वर्णन आहे. एकंदरीत असं म्हणता येईल की एक सध्याची माणसाची प्रवृत्ती असते की जी गोष्ट पटली नाही त्याच्यावर टीका करायची. पण ज्ञानेश्वरी हे एक सुंदर उदाहरण आहे की तुम्हाला गोष्टी पटल्या नाहीत तरी त्याला कशा पद्धतीनं हाताळायचं, आणि त्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी डिनाय करून किंवा ती गोष्ट मान्य नाही हे म्हणून त्याला झटकून देणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि का बरं मान्य नाही याच्याबद्दला सूक्ष्म अभ्यास करून त्यातल्या गोष्टी सगळ्या समजून घेणे, बारकावे समजून घेणे ही एक बाब आहे. आणि ज्ञानेश्वरीमधल्या प्रत्येक ओव्यांमधनं आपण जसा अर्थ काढतो, म्हणजे एका ओवीचे 10 अर्थ पण निघू शकतात. आपण जेव्हा ओवी वाचतो आणि आपल्या मनात त्यावेळेला जो प्रश्न असेल त्याचं उत्तर आपल्याला अलगद मिळत असतं असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे एकंदरीत आत्ताचं विज्ञान झालं, अध्यात्म झालं, आणि ह्या दोघांमधली सांगड घालण्यासाठीच्या वेगवेगळ्या आपल्या संस्कृतीतले ग्रंथ झाले. आपल्या संस्कृतीमध्ये ग्रंथ, कथा, कादंबऱ्या ज्या काही, म्हणजे मग आजपर्यंत जे लोक लिहितात आहे त्याच्यामधला एकंदरीत सार जर पकडायचा झाला तर आपल्या संस्कृतीबद्दल जी आपली खूप मोठी आणि वाईड अँगल जो आहे तो बऱ्याच अंशी आत्ताचे जे रायटर्स आहेत किंवा आत्ताचे जे लेखक आहेत ते असं वाटतं की स्वतःचे त्याच्यात जेव्हा चेंजेस करतात तेव्हा ते एका वेगळ्या किंवा डिनायल अँगलनी पाहतात, है ना. तर आपण असं काय करू शकतो, नवीन पिढीला ज्ञानेश्वरी समजवताना किंवा आपले हे ग्रंथ, कथा समजवताना आपण त्यांना कशा पद्धतीनं त्या सोप्या करून समजवू शकतो. म्हणजे आपलं पुस्तक तर झालंच, म्हणजे पण याशिवाय सुद्धा त्यांना अधिक प्रभावशीलतेनं त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? खरं म्हणजे खरंच जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत, आणि खूप मोठा ठेवा आहे आपल्याजवळ जो त्यांच्यापर्यंत जायलाच पाहिजे. पहिल्यांदा हे समजवायला पाहिजे नवीन पिढीला की जुनं जेव्हा वाचतो तेव्हा आपला अँगल कसा असला पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा. जे तिथे खूप सारं दिलं आहे आणि ते बघायला पाहिजे. मग त्यामध्ये काही जर मायनस गोष्टी असतात ना, खूप वर्ष होऊन गेले, आता महाभारत जर म्हटलं किंवा वेद म्हटलं, वेदापासून आलं तर BC ते 1500 है ना, ते 600 एवढा एका वेदांचा 4 वेदाचा काळ येतो. आणि त्याच्यानंतर
बिफोर ख्रिस्ट महाभारत येऊन राहिलं 400. तर एवढं पुरातन आहे, तरी पण त्यावेळेचा विचार केला तर तेव्हा तसा विचार करून आपल्याला त्या समाजव्यवस्थेकडे बघावं लागेल. आणि या गोष्टी आपल्याला आता रायटिंगमधून जशा पोचवता येतात, त्यांना ओरली पण आपल्याला सांगता येईल, सांगायला पाहिजे. पण सांगण्यासाठी अनेक सारे तशा प्रकारचं आपलं तसा अभ्यासही असला पाहिजे, तेव्हा आपण त्यांना सांगू शकू. याच्यासाठी गव्हर्नमेंट किंवा अभ्यासक्रमातून काही करता येते. याचं इंग्लिश पण रूपांतरण झालं आहे ज्ञानेश्वरीचं. बरं. आणि तुम्ही इंग्रजाच्या सुद्धा अधिव्याख्याता होत्या. तर पुढचा प्रोजेक्ट म्हणून तुम्ही असं घेऊ शकता की इंग्रजीमध्ये याला जे 9,000 ओव्या आहेत, याला जर परत थोडं त्याची संख्या कमी करून सोप्या पद्धतीनं पण मांडलेलं आहे का आधी कोणी? म्हणलेलं काम पुष्कळ असेल. नाही, पोयमच्या स्वरूपात तर ते शक्य नाही. काव्य स्वरूपात नसेलच कोणी, कारण आणि करू शकेल तर ज्याची इंग्लिश ही मातृभाषा पाहिजे त्याच्यासाठी. सर, इंग्लिश टीचिंग करणं आणि ती मदर टंग असणं, याच्यामध्ये फ्लुएंटली निघाला पाहिजे ते असं. बरोबर. आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला इंग्लिशच्या बद्दल. इंग्लिशमध्ये जेव्हा इंग्लिश शिकवतानाच लक्षात आलं, भारतामध्ये जी फिलॉसॉफी जेवढी स्ट्रॉंग आहे ना, ज्या कल्पना आहेत, इंग्लिशमध्ये त्या तेवढ्या लांबपर्यंत किंवा तेवढ्या डेप्थनी त्या पोचतच नाही. तर तो खूप ऑब्स्टॅकल येईल इथे, खूप ऑब्स्टॅकल येईल. प्रत्येक ज्ञानेश्वरीतल्या किंवा कोणत्याही गीतेतल्या शब्दासाठी इंग्लिश वर्ड, इंग्लिश व्यक्ती नाही शोधू शकणार, कारण फिलॉसॉफीच त्यांची तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. तर तिथे तो एक तेवढा हे येतो. गुरुकृपेबद्दल काय सांगितलंय? गुरुकृपेबद्दल बापरे, सुरुवातच त्यांनी न केली. म्हणजे पहिल्या अध्यायात सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी ओमकार आला. या ओमकार मंत्र म्हटलंय त्यांनी. आपण त्याला शून्य मंत्र किंवा पूर्ण विश्वमंत्र, जो ओम आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातून नाही निघतो आणि कुठेही तो हे करत नाही, स्पर्श करत नाही, आणि आपल्या पूर्ण ब्रेनच्या न्यूरॉन्सवर आणि हृदयावर सुद्धा एक हे चांगला परिणाम करतो. खूप महत्त्व दिलं आहे. त्यानंतर गणपतीचं वर्णन केलं. गणपती ओंकार कसा आहे, उम, हे त्याचं वरचं मुखमंडल म्हटलं, ऊला उदर म्हटलं आहे, आणि या ही जी मात्रा आहे तर पायाकडे, म्हणजे दोन्ही त्यांचे चरण कमल. त्याच्यानंतर असं करत करत नंतर सरस्वतीचं वर्णन केलं. त्याच्यानंतर याचं गीतेचं, आणि प्रत्येक ठिकाणी गुरुला, जे त्यांचे मोठे बंधूच होते निवृत्तीनाथ, त्यांना तर त्यांनी बापरे गुरुला खूप त्यांनी प्रणामच केला. प्रत्येक वेळी, प्रत्येक अध्याय लिहिताना पहिल्यांदा त्यांनी गुरुचा आशीर्वाद घेतला, त्यांची कृपा मागितली, आणि त्यांचं ते म्हणतील तेव्हाच त्यांनी मग समोरचं कर आता सुरू, असं निवृत्तीनाथांनी आता जास्त बोलू नको, प्रत्यक्ष ओव्यांमध्ये आहे, एवढा कशाला बोलतोस, कर. तर मग त्याच्यानंतर मग समोरच्या ओव्या आहेत. गुरु म्हणजे परमेश्वरच एक त्यांच्यासाठी, असं त्यांनी म्हटली आहे की सगळी जी गीता आहे किंवा ग्रंथ आहे ते मला माझ्या गुरूंनी समजावून दिले, आणि त्यांनीच मला सांगितलं की तू लिही, आणि त्यांच्याच कृपेने मी लिहितोय. तर असं पुष्कळ ठिकाणी येतं. कधी कधी लिहिताना असं वाटलं की आपण म्हणजे चॅलेंजेस तर येतात लिहिताना, पण कधी कधी असा दृष्टांत आला किंवा असं काही वाटलं की ही फारच अवघड गोष्ट आधी वाटत होती, पण ती जेव्हा हातात घेतली तेव्हा ती गोष्ट फार सोपी झाली. सोपी कसं, कुठलंही काम करण्याआधी अवघड जाणवतंही, कठीण असेल, कठीण म्हणून, आणि सोपी सातत्याने होते, कंटिन्युटी. तर तेव्हा मी जॉबमध्येही होते, तरी मग पहाटे 2, 2:30, 3ला उठूनच मला हे सगळं करावं लागलं, कारण सकाळचं कॉलेज राहायचं. पण जेवढं आधी वाटलं होतं तेवढं हातात घेतल्यावर वाटलं सुरुवातीच्याच ओव्यांमध्ये की मला हे जमू शकते,
होईल. कारण मराठी आहे आणि या संस्कृतीला आणि इथल्या सगळ्या फिलॉसॉफीला आपण सगळे समजून आहोत. त्याच्यामुळे आपल्या डोक्यापर्यंत पोहोचून जाते ती गोष्ट. मनाला आपण कळते आणि इतकं रसाळ आहे की आपण डीपमध्ये जाऊन वाचत जातो. खूपदा वाचावं लागतं आणि खूप प्रयत्न एखादी केल्यावर ते सोपं होतं. एखादी असा ज्ञानेश्वरीतील एखादा प्रसंग की जो एकदम तुमच्या मनाला भिडला असेल? एक ना लिहिता ॲक्च्युली प्रसंग म्हणजे एक ओवी मला खूप आवडली किंवा को रिलेट झाली असेल. आई तेव्हा माझी म्हातारी होती, अतिशय जख्ख आणि तिची स्थिती तशी झाली होती. मलमूत्र विसर्जनाची द्वारे होतील फुटकी ढोबरे. आता किती म्हणजे मला ना इतकं वाटलं आणि म्हणून कदाचित माझं खूप पाठांतर तर होत नाही. नाक दाबुनी म्हणतील सोय रे किंवा जातील सोय रे, तर आणि ते दुरावा ठेवतील त्यामध्ये, हळूच बाजूला होतील. मलमूत्र विसर्जनाची द्वारे होतील फुटकी ढोबरे. खरंच आहे. काय होतं शेवटी? तसंच होतं. तर म्हणून हे असं नाशिवंत शरीर असल्यामुळे तू याच्यावर चिपकून राहू नको. कारण शेवट तर तसाच होणार आहे प्रत्येकाचा. आहे ना? तर हे मी त्याला खरोखरच हा प्रसंगही एक त्याच्यामुळे मला प्रत्येकच ओवीवर विचार करण्यासारखा आहे. काय कोणती म्हणावी? म्हणजे सगळं सुंदर आहे. फक्त वेळ खूप पाहिजे आणि खूप अभ्यास करायला पाहिजे खूप. एक एक अजून असं आहे की जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. प्रगटे महानिधी. आता त्यांनी इथे असं म्हटलं की अंजन म्हणजे आपण ज्याला काजळी म्हणू. डोळ्यामध्ये काजळ घातलं किंवा अंजन घातलं. पूर्वी काजळ म्हणण्यापेक्षा अंजन हे घरी तयार करायची. बाया तयार करायच्या. एक दिवा ठेवायची तुपाचा आणि त्याच्यावरती अष्टदळ ठेवायचे तांब्याचं आणि मग ते अंजन असं तयार करायची खऱ्या तुपाने घोटून. तर मग दृष्टीशी फाटा फुटे. फाटा फुटे म्हणजे ती दृष्टी अधिक स्पष्ट व्हायला लागते. इतकी स्पष्ट होते की मग एखाद्या ठिकाणी जर धनाचा वास असेल, गुप्तधन असेल, तर तिथेही महानिधी प्रकट होतो आणि ती पाहण्याची दृष्टी येते. आता शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्यांची गुरुची कृपा, निवृत्तीनाथांची कृपा. जेव्हा एवढा मोठा व्यक्ती, एवढा मोठा गुरु माझा आहे, निवृत्तीनाथांचा आशीर्वाद माझ्याशी आहे, तर मग माझं तसंच झालं की माझ्या दृष्टीला काय भेटलं? अंजन भेटलं आणि जो गुप्त साठा आहे तो मला आता दिसायला लागला. तिथे गुप्त साठा म्हणजे धन असं नाहीच घेऊ. तिथे थोडासा वेगळं जाऊनच विचार करावा लागेल. तिथलं धन म्हणजे ज्ञानेश्वरांना कोणतं पैशाचं धन थोडंच होतं ना. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानाचं किंवा जे सगळं ज्ञानाचं धन त्यांच्याजवळ होतं त्याला त्यांनी प्रगटे महानिधी असं म्हटलं. तर अशा प्रकारच्या प्रत्येकच खूप सुंदर. नक्कीच. अगदी म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीतल्या गोष्टी आहेत ज्या आज आपण कोरिलेट करू शकतो, सोल्युशन्स पण शोधू शकतो किंवा आपल्या समोरचा जो मार्ग आहे तो सुद्धा त्यातनं सुखकर कसा होईल त्यामागे आपण म्हणजे या ज्ञानेश्वरीतनं बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतो. एक शेवटचा संदेश आजच्या नवीन पिढीसाठी आपला काय असेल आणि तेवढा करूयात आणि मग या पॉडकास्टला संपूया. खरंच नवीन पिढीसाठी ना एक आता जर आपण नवीन पिढी पाहिली तर थोडी अस्थिरता दिसते. पुष्कळदा स्ट्रेस किंवा डिप्रेशन या गोष्टी आपण नवीन ऐकायला लागलो ना, खूप ऐकायला लागलो. आजकाल तर मोठेपणा झाला की काय तर हिरो किंवा हिरोईन पण स्पष्ट करून सांगते की मी याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये होते ना, असं झालं, तसं झालं. कितीतरी लोक. खरंही असेल. का वाढलं असेल एवढं? एक कुठेतरी स्थिर होण्याची गरज आहे आणि हे स्थैर्य नुसत्या धावपळीपेक्षा या लेव्हलपर्यंत किंवा या पातळीपर्यंत जर तो व्यक्ती पोहोचत असेल तर विनाकारांच्या त्या घोडदौडीपेक्षा किंवा त्या ह्याच्यापेक्षा त्यांना एक मानसिक स्वास्थ्य नक्कीच लाभू शकेल. तर प्रत्येकानेच हे जे आपले पुरातन ग्रंथ आहेत
त्याला समजून घ्यावं, वाचावं. ज्ञानेश्वरी तर सगळ्यांनी वाचली पाहिजे. मी एवढंच सांगेल नवीन पिढीला. छान. मॅडम तुमच्याशी हं. गप्पा मारून फारच छान वाटलं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या. बऱ्याचशा गोष्टी अ, अ, मध्ये असं मिळालं की कशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीला आपल्याला बघता येईल. पण जसं एक ज्ञानेश्वरी म्हणजे काही लहान गोष्ट नाही. फार मोठी व्याप्ती आहे त्याची. त्यामुळे एका पॉडकास्टमध्ये काही त्याला सगळं एक्सप्लेन करता येईल अशातली बाब नाही आहे ती. ही बाब मी पण एक्सेप्ट करतो. त्यामुळे पुन्हा एखाद्या वेळेला जर संधी मिळाली आपल्याला तर आपण स्पेसिफिक जे अध्याय आहेत ज्ञानेश्वरीमधले त्याबाबत आपण चर्चा करू शकतो आणि एक अध्याय मला असं वाटतं एक अध्यायसुद्धा तासनतास डिस्कस करत राहिलं तरी ते कमी होईल असं कमी म्हणजे इतकं कमी आहे की किती बोलावं आणि कंटिन्यू सांगावं लागेल ते. ते एक काम करावं लागेल रोज. आणि खरोखरच. व्हिडिओजच्या स्वरूपामध्ये काय आहे की आपण अधिक सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोचवू शकतो आणि त्यामुळे आज याची एक चांगली आणि क्रियाशील अशी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि सुरुवात करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत इथे आलात आणि तुम्ही आपला वेळ दिला. नाही, खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही मला इथे पुन्हा बोलावलं. मी आपली ऋणी आहे, आभारी आहे. थँक्यू. मी काही बोलू शकली किंवा नवीन पिढीला आणि सगळ्यांनाच काही सांगू शकले. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.